सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट 2026मध्ये कोणते मुहूर्त आहेत, कोणते मुहूर्त नाही आहेत, किंवा शुभ मुहूर्त कोणते आहेत, काय आहेत, किती तारखेला आहेत. तर त्याचबरोबर आपण आज विवाह मुहूर्त, मुंडन मुहूर्त, गृहप्रवेश मुहूर्त, वास्तुशांती मुहूर्त, भूमिपूजन म्हणजेच पायापूजन मुहूर्त, नामकरण मुहूर्त, अन्नप्राशन मुहूर्त, कर्णवेध मुहूर्त, विद्यारंभ, अक्षरारंभ मुहूर्त, उपनयन मुहूर्त, वाहन खरेदी व वाहन पूजन मुहूर्त, प्रॉपर्टी खरेदी मुहूर्त, व्यवसाय प्रारंभ, दुकान उद्घाटन, कार्यालय उद्घाटन मुहूर्त, सोने चांदी खरेदी मुहूर्त, देवप्रतिष्ठा मुहूर्त, प्रवास प्रारंभ मुहूर्त, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, पंचक, भद्रा, ह्या सर्व शुभ मुहूर्त आज आपण आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ ना तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे, कारण तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू ऑगस्ट 2026 मधील सगळे शुभ मुहूर्त समजणार आहेत, किंवा कोणता मुहूर्त शुभ नाही, किंवा कोणत्या तारखेला काय करावे हे देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओ थ्रू समजणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, श्री गणेशाय नमः. पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या मंत्राने आपण सुरुवात करूया मुहूर्ताला. तर पहा, ऑगस्ट 2000 शुभ मुहूर्त, 2026 शुभ मुहूर्त. तर पहा, विवाह मुहूर्त 2026मध्ये आहेत का, तर नाही. विवाह मुहूर्त 2026मध्ये उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे 2026 म्हणजेच ऑगस्टमध्ये विवाह मुहूर्त नाही आहेत. या मुहूर्तच नाही, त्यामुळे विवाह होऊ शकत नाहीत. विवाह 2026च्या ऑगस्टमध्ये राहणार नाही आहे, कारण मुहूर्त नाही. त्यानंतर मुंडन मुहूर्त देखील उपलब्ध नाही आहे ऑगस्टमध्ये. गृहप्रवेश मुहूर्त देखील ऑगस्टमध्ये उपलब्ध नाही आहे. वास्तुशांती मुहूर्त देखील ऑगस्टमध्ये उपलब्ध नाही आहे. आणि भूमिपूजन म्हणजेच पायापूजन मुहूर्त 3 तारीख, 4 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 29 तारीख या तारखेला भूमिपूजन पायापूजन मुहूर्त आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात नामकरण मुहूर्त आहेत का, तर हो आहेत. 3 तारीख, 5 तारीख, 7 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 20 तारीख, 24 तारीख, 28 तारीख, 30 तारखेला नामकरण मुहूर्त आहे. त्यानंतर अन्नप्राशन मुहूर्त आहेत का, तर हो आहेत. 3, 5, 7, 10, 17, 26, 28 या तारखेला अन्नप्राशन मुहूर्त आहे. त्यानंतर कर्णवेध मुहूर्त आहेत का, तर हो बिलकुल आहेत. 5 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 20 तारीख, 26 तारीख या तारखेला कर्णवेध मुहूर्त आहेत. त्यानंतर विद्यारंभ म्हणजेच अक्षरारंभ मुहूर्त 5 तारीख, 9 तारीख, 14 तारीख, 16 तारीख, 23 तारीख, 28 तारखेला आहेत. उपनयन मुहूर्त 3 तारीख, 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 23 तारीख, 24 तारीख, 28 तारीख, 29 तारीख, 30 तारखेला आहेत. त्यानंतर वाहन खरेदी आणि वाहन पूजन मुहूर्त हा 3 तारीख, 7 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 20 तारीख, 27 तारीख, 28 तारखेला आहे. त्यानंतर प्रॉपर्टी खरेदी मुहूर्त 3, 4, 8, 9, 12, 13, 22, 23, 29 या तारखेला आहे. व्यवसाय प्रारंभ म्हणजेच दुकान उद्घाटन, कार्यालय उद्घाटन मुहूर्त हे 3 तारीख, 5 तारीख, 7 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 20 तारीख, 23 तारीख, 28 तारीख आहे. त्यानंतर सोने चांदी खरेदी मुहूर्त हा 3 तारीख, 4 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 20 तारीख, 23 तारीख, 28 तारखेला आहे. देवप्रतिष्ठा मुहूर्त हा वैयक्तिक कुंडलीनुसार निश्चित करावा. त्यानंतर प्रवास प्रारंभ मुहूर्त हा 3 तारीख, 5 तारीख, 7 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 20 तारीख, 28 तारखेला आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा 2 तारीख, 4 तारीख, 8 तारीख, 16 तारीख, 20 तारीख, 21 तारीख, 23 तारीख, 30 तारखेला आहे. अमृत सिद्धी योग हा 4 तारीख, 8 तारीख, 16 तारखेला आहे. पंचक 27 तारखेला आहे. आणि भद्रा 1 तारीख, 4 तारीख, 8 तारीख, 11 तारीख, 16 तारीख, 19 तारीख, 23 तारीख, 27 तारीख आणि 30 तारखेला आहे. त्यानंतर पहा स्वामी भक्तांनो, वरील मुहूर्त म्हणजेच मी मुहूर्त आत्ता सांगितले, तर ते संभाजीनगर परिसरातील पंचांगानुसार सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी आहे. वैयक्तिक जन्मपत्रिका, तिथी, नक्षत्र योग आणि ग्रहस्थितीनुसार शुभ मुहूर्त हा बदलू शकतो, पण कोणतेही महत्त्वाचे कार्य करण्यापूर्वी वैयक्तिक मुहूर्त हा अवश्य जाणून घ्यावा. त्याचबरोबर पहा, आपल्याला जर खरंच नवीन सुरुवात करायची आहे तर मुहूर्त पाहून करा, यश नक्कीच मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि फॉर वॉचिंग.